क्वेश्चन नंबर 4 झाला होता, नंबर 5 पण झाला ना. नंबर नाही, नंबर 5 नाही झालाय. हो हो, क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 3, 4, 5, 6 एक्झाम्पल पर्यंत आपण केलं होतं क्वेश्चन नंबर 5 मधल्या. ठीक आहे, आता पाहणार आपण क्वेश्चन नंबर 5 मधला नंबर 7. 1.3 आहे ना. If y equal to if under root of cos x plus under root of cos x plus under root of up to infinity, then show that dy by dx equal to sin x upon 1 minus 2y. असं एक्झाम्पल दिले आपल्याला, हे सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर नेहमीप्रमाणे आपण dy by dx घेऊन टाकणार. नेहमीप्रमाणे dy by dx कसं घ्यायचा माहिती प्रत्येकाला. dy by dx साठी आपल्याला y इक्वल टू अंडर रूट ऑफ जो आहे तो कन्सिडर करून घ्यायचा आहे. केला अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस असं अप टू इन्फिनिटी पर्यंत. आता काय करणार आपण, तर हा जो स्क्वेअर रूट आहे ना, या स्क्वेअर रूटला इकडे शिफ्ट करून घेणार. स्क्वेअर रूटला इकडे जर शिफ्ट केला तर काय होणार, तो वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस असं अप टू इन्फिनिटी पर्यंत घेऊन जायचं आहे. मग आता इथे काय आहे ना, की आपण ह्या पूर्ण टर्मला जर कधी व्यवस्थित पाहिलं तर ह्या टर्मला आपण काय म्हणतो, वाय. मग याला जर कधी आपण वाय म्हणतोय समजा, तर याला आधी व्यवस्थित जर समजून घेतलं तर ह्या ज्या काही टर्म्स आहेत ना, या रिपीटिंग टर्म्स आहेत आणि या इनफायनाईट नंबर ऑफ टाइम्स पर्यंत जात आहेत, रिपीट होत आहेत. ठीक आहे, मग आपण काय करणार, तिथे या स्क्वेअरला जर शिफ्ट केला तर स्क्वेअरला शिफ्ट केल्यानंतर स्क्वेअर रूटला शिफ्ट केल्यानंतर काय होतंय, तर हा कॉस एक्स वेगळा प्लस या एवढ्या टर्म्स आहेत. तर याला जर कधी आपण पाहिलं ना, तर याला आपण असं पाहू शकतो, असं म्हणू शकतो, कारण की इनफायनाईट नंबर ऑफ टर्म्स आहेत अशा. आपण त्याच्यामधनं एक टर्म कमी पण झाली तर काही फरक पडणार नाहीये. म्हणून मग आपण याला पुन्हा काय म्हणू शकतोय, वाय म्हणू शकतोय. म्हणजे हा झाला वाय. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. हा आहे वाय. मग वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय अशी टर्म तयार झाली. आता या टर्मला आपल्याला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याला डिफरन्शिएट करून आपल्याला dy बाय dx आहे ना, असा मिळवायचा आहे. आता याला डिफरन्शिएट करा, ट्वाइस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस साइन एक्स प्लस वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता या राईट हँड मधल्या dy बाय dx ला आपण लेफ्ट हँड मध्ये घेऊन येणार. देअरफॉर ट्वाइस वाय dy बाय dx मायनस dy बाय dx, हा इकडे येऊन मायनस झाला, इक्वल टू मायनस ऑफ साइन एक्स. हा केला आपण. आता याच्यानंतर आपल्याला dy बाय dx ला नेहमीप्रमाणे ना कॉमन घ्यायचं आहे. याला जर कॉमन घेतला आपण तर काय होणार, रिमेनिंग टर्म काय असेल, देअरफॉर ट्वाइस वाय मायनस 1 इंटू dy बाय dx इक्वल टू मायनस ऑफ साइन एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू मायनस ऑफ साइन एक्स अपॉन ट्वाइस वाय मायनस 1. आपल्याला dy बाय dx मिळतोय हा,
पण आणायचा आहे असा. आता जो आणायचा आहे त्याच्यात जर आपण पाहिलं व्यवस्थित इथं मायनस आहे का नाहीये, इथे येतोय मायनस. मग आपण एक काम करणार, या मायनसला रिमूव्ह करणार आहेत. तर मायनसला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर या मायनसला इथं खाली लिहा आणि या मधल्या दोघांना मल्टिप्लाय करून टाका, बाहेर मायनस राहणार नाही. दुसरी गोष्ट की आपण या दोघांमधून जर मायनसचं साइन कॉमन घेतलं डिनोमिनेटर मधून, तर कॉमन घेतलेला मायनसला न्यूमरेटरच्या मायनस सोबत कॅन्सल करता येईल. ठीक आहे. पण मग डिनोमिनेटर मधून जर मायनस आपण कॉमन घेतला तर इथं फरक काय पडणार आहे की जो +1 येतो, जो -1 येतो काय होऊन जाणार प्लस, आणि जो हा 2y प्लस मध्ये आहे तर तो काय होऊन जाईल मायनस. म्हणजे -2y आणि 1 असेल प्लस मध्ये, -2y आणि 1 असेल प्लस मध्ये, म्हणजे असं मिळून जाईल ते बरोबर. राईट. मग आपण इथे या ठिकाणी दोघांपैकी कुठलं पण एक ऑप्शन ट्राय करा. सपोज आपण कॉमन घेतला मायनसला, तर काय होणार -2y + 1. Therefore dy/dx इज इक्वल टू, दोघं ठिकाणी इथे पहा हा जो मायनस आहे ना, या मायनसला आपण आता कॅन्सल केला, sin x अपॉन -2y + 1. याला रिअरेंज करून घ्या आपण. 1 ला पुढे लिहा, -2 ला मागे लिहा, म्हणजे 1 - 2y. हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. समजला? खूप सिंपल, एवढं काही हार्ड नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे नंबर 8. इथे काय दिलं आपल्याला, तर इफ y इक्वल टू √of log x प्लस √of log x प्लस √of log x प्लस असं करत करत इन्फिनिटी पर्यंत हे आहे. देन शो दॅट dy/dx इज इक्वल टू 1/x इंटू, बोला, 2y - 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जी प्रोसेस आपण इथे केली ना, बिलकुल सेम प्रोसेस आपल्याला इथे पण करायची आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. जितकं बोलतात तेवढा अभ्यास पण करून दाखवा. ठीक आहे. नेक्स्ट आहे नंबर 9. ट्राय करा रात्री 9 वाजेच्या आधी. नसेल जमत तर मी आहेच तुमच्या सोबत. ठीक आहे. तुम्ही ट्राय करा पण आधी. समजतंय काय सांगतोय? त्याच्या आधी मात्र तुम्हाला आहे ना हे समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे व्यवस्थित समजत नाही ना, तोपर्यंत ते व्यवस्थित तुम्हाला जमणार नाही कदाचित. कळतंय काय सांगतोय? म्हणून याला आधी 2, 3, 4, 5 वेळेस व्यवस्थित सॉल्व्ह करा, रिवाइज करा. कळतंय काय सांगतोय? आणि मग त्याला ट्राय करायचं आहे. त्यासाठी हे समजलंय का पण आधी मला एक सांगा. हे कोणाकोणाला समजलंय? क्लिअर होतंय? याच्यासारखंच सिमिलर एक्झाम्पल येते, ते तुम्ही करू शकताय. ठीक आहे. पुढचा नंबर 9 सांगा बरं. If y equal to up to infinity, असंच ना? अच्छा, x raised to a का? ओके, हा बरोबर, असं असला पाहिजे. Then show that dy/dx is equal to y², बोला, y² अपॉन 1 - log. आता याच्या सोल्युशन साठी लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण गिवन एक्झाम्पल मध्ये जे पण गिवन इक्वेशन आहे त्याला कन्सिडर करून घेणार. y इक्वल टू x असं अप टू इन्फिनिटी. याचा मिनिंग काय होतोय लक्षात घ्या. तर x च्या पॉवर मध्ये x, त्याच्या पॉवर मध्ये x, त्याच्या पॉवर मध्ये x, त्याच्या पॉवर मध्ये x, असं करत करत कुठपर्यंत आहे, अगदी इन्फिनिटी पर्यंतच आहे. बरोबर. आणि याला काय म्हटलेलं आहे, y म्हटलेलं आहे. मग एवढं मोठं न लिहिता याला शॉर्टकट कसं लिहून दिलंय, x च्या पॉवर मध्ये x, x च्या पॉवर मध्ये x, आणि मग पुढे असं डॉट डॉट करून पुढे इन्फिनिटी पर्यंत आहे असं लिहिलेलं आहे समजा. ठीक आहे. म्हणजे काय होतंय की ही जी टर्म जिला आपण y म्हणतोय ना, तर हिला आपण आधी ना सिम्प्लिफाय करून घेणार. हिला सिम्प्लिफाय कशी करणार आहे, तर हा जो एवढा पार्ट आहे वरचा पूर्ण, समजा आपण इतके इनफायनाइट नंबर ऑफ x आहेत की नाही, त्यांच्यातला हा एक x समजा सोडून दिला, इनफायनाइट आहेत ते,
इन्फायनाईट नंबर ऑफ एक्स आहेत ते. त्यांच्यामधनं एक एक्स जर कधी काढून पण घेतला आपण तर खूप मोठा फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे कंप्लीट टर्म आणि एवढी टर्म ही अप्रॉक्सिमेटली इक्वलच येणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून मग आपण काय करतोय, याला जर कधी y म्हणतोय ना, तर हा एक एक्स सोडून वरचा जो पार्ट आहे ना, याला y म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणून मग याला आपण डायरेक्ट काय कन्सिडर करणार आहोत आता या ठिकाणी y. म्हणजे इथे जे हे गिव्हन इक्वेशन दिसतंय ना, तर याला आपण असं लिहू शकतो. देअरफॉर y इज इक्वल टू एक्स रेज टू हा एवढा पार्ट त्याला लिहिणार y. असा तयार झाला तो. डायरेक्ट लिहा. कोणाकोणाला समजलंय? क्लिअर झाला? गुड. आता पुढे काय करायचंय तर तुम्हाला आयडिया येईल, कदाचित आली असेल काही स्टुडंट्सला. काय करणार आपण पुढे? तर पहा, लक्षात घ्या आता इथे याला जर डायरेक्ट डिफरन्शिएट केला ना आपण तर लेफ्ट हँडचा dy बाय dx येईल. पण राईट हँड मध्ये पहा x रेज टू y दिसतोय. आणि जो x रेज टू y आहे ना, तर या x रेज टू y मध्ये x पण आणि y पण दोघं व्हेरिएबल्स आहेत. आणि जेव्हा पण व्हेरिएबलच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल असेल ना, तर तेव्हा आपल्याला डायरेक्ट असा स्टँडर्ड फॉर्म्युला त्याच्यासाठी माहिती नाहीये. मग अशा केस मध्ये काय करायचं असतं, तर आपल्याला लॉगरिथमचा यूज करायचा असतो, जे मी तुम्हाला शिकवलंय. मग आपण इथं लॉगरिथमचा यूज करून हा जो इंडेक्स वाला y आहे ना, तर त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आणू शकतो बाय युजिंग लॉगरिथम. कसं काय तर ते पहा, लक्षात घ्या. सगळ्यात आधी आपण ना लॉगरिथम इथे अप्लाय करणार. सो नाऊ टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. हे मी शॉर्टकट लिहिले, तुम्ही पूर्ण लिहू शकताय. वी गेट काय मिळणार, तर log y इक्वल टू log ऑफ x रेज टू y. बोथ साइड्सचा लॉग घेतला. हा जो इंडेक्स मधला y आहे ना, त्याला आपण पुढे आणू शकतो इनटू log x बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ लॉगरिथम. हे y ला आपण पुढे आणलेलं आहे. ही स्टेप कोणाकोणाला समजली मला सांगा बरं एकदा. समजतंय? ठीक आहे, व्हेरी गुड, खूप छान. देअरफॉर log y इक्वल टू असा. आता हे सिम्प्लिफाईड फॉर्मॅट दिसतंय आपल्याला. असा फॉर्म आहे की ज्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आता इझिली. ठीक आहे. मग याच्या डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला काय करावं लागेल, तर लेफ्ट हँड साइड मध्ये log y चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे आणि राईट हँड साइड मध्ये u इंटू v नुसार डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण. ठीक आहे. सो नाऊ डिफरन्शिएट अबव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर log y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/y इंटू dy बाय dx. हे इथपर्यंत कोणाकोणाला समजला? क्लिअर होतंय? व्हेरी गुड. इक्वल टू u इंटू v म्हणजे पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीने आपण u इंटू v चा रूल अप्लाय करतो. ठीक आहे. देअरफॉर 1/y dy बाय dx इक्वल टू y बाय x प्लस log x इंटू dy बाय dx. आता काय करणार आपण, तर लेफ्ट हँड मध्ये पण dy बाय dx आहे, राईट हँड मध्ये पण dy बाय dx आहे. राईट हँड वाल्या dy बाय dx ला ना लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट करून घेणार आणि इकडे काय राहणार आहे, फक्त y अपॉन x. म्हणजे ही टर्म आपण लेफ्ट हँड मध्ये घेऊन येणार आहे. ती कशी येणार मग, तर ती पहा, लक्षात घ्या. मार्क सरांना इंक पूर्ण सरांकडून सरांना म्हणा इंक भरायला सांगितलं. Therefore 1/y dy by dx इक्वल नाही, सॉरी, ही टर्म इकडे येऊन मायनस होणार, मायनस log x इंटू dy बाय dx इक्वल टू राहतोय काय आता, y अपॉन x. Therefore आता या दोघांमधून dy बाय dx कॉमन घ्या, 1/y मायनस log x इंटू dy बाय dx इक्वल टू y अपॉन x. आता याला आपण जेव्हा पण शिफ्ट करतो तर तेव्हा बेस सेम करून मग शिफ्ट करतो. बेस सेम केल्यानंतर त्याला शिफ्ट करायचा आहे, नेहमी लक्षात ठेवा. ही प्रोसेस आपण याच्या आधी पण केलेली आहे. असे काहीतरी टर्म्स आपल्याला मिळाले आहेत याच्या आधी पण, की ज्यांना आपण शिफ्ट करताना जर कधी बेस सेम नसतील ना दोघांचे, तर ते बेस सेम करून मग शिफ्ट केलेले आहेत. ठीक आहे. आणि इथं पण करणार. ठीक आहे. मग बेस सेम करण्याची प्रोसेस कशी असते माहिती तुम्हाला. हा 1 ऍज इट इज मायनस या log x ला काय करणार, y सोबत मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय होणार तो y इंटू log x अपॉन y
इंटू dy/dx इक्वल टू y/x. इथपर्यंत समजलं. आता आपण याला शिफ्ट करू शकतो. देअरफॉर dy/dx इक्वल टू y/x इंटू y तिकडे जाणार न्यूमरेटरला अपॉन 1 मायनस y इंटू लॉग x असा केला. देअरफॉर dy/dx इक्वल टू y² अपॉन हा x इंटू 1 मायनस y इंटू लॉग x. हेच पाहिजे होतं का? पाहून घ्या बरं एकदा. का वेगळा पाहिजे? यस, तोच नाही. 1 मायनस लॉग y आहे इथे फक्त. इथे 1 मायनस नंतर काय दिसतोय? y इंटू लॉग x दिसतोय. न्यूमरेटरला y² आहे का? आहे. पहा न्यूमरेटर मिळाला आपला बरोबर. डिनॉमिनेटर मध्ये x आहे इथे पण. इथे 1 आहे, इथे पण 1 आहे. फक्त इथं काय ना की लॉग y च्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे? y इंटू लॉग x. मग याचा अर्थ असा होतोय की याची व्हॅल्यू ही लॉग y आहे. लॉग y पाहिजे ना तिथं आपल्याला. मग खरोखर याची व्हॅल्यू लॉग y आहे का? हे आपल्याला इथं सापडेल. शोधा. कुठतरी शोधा. सापडतंय? दिसतंय प्रत्येकाला? यस, व्हेरी गुड. म्हणजे आपण काय करणार तर y इंटू लॉग x ला या ठिकाणी y इंटू लॉग x ला लॉग y लिहू शकतोय. पहा हे रिलेशन आपल्याला सांगते आणि त्याची आयडिया तिथून येते आपल्याला. तिथूनच आपल्याला आयडिया यायला पाहिजे की याला आपण काहीतरी चेंज करणार आहे आणि ते चेंज करण्यासाठी त्याचं रिलेशन असं यायला पाहिजे. ते इथं शोधून इथं सापडेल आपल्याला बरोबर. ठीक आहे. याला वाटलं तुम्ही इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करू शकता आणि इथे लिहिणार मग डायरेक्ट देअरफॉर dy/dx इज इक्वल टू y² अपॉन x इंटू 1 मायनस y लॉग x च्या ऐवजी काय लिहिणार आपण? लॉग y. हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. हे कुठून लिहिलं आपण? वाटलं तर इथे लिहू शकता तुम्ही. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. समजलं? कोण समजता एवढा? क्लिअर झाला? व्हेरी गुड. घ्या फोटो घ्या. एकदा रिपीट करून देऊ. ओके. हा y आहे. इथे y कन्सिडर करू म्हणजे हे पूर्ण टर्म y आहे ना त्याच्यातला एक x कमी पण केला तरी चालणार आहे. समजा शेवटी इनफायनाइट नंबर ऑफ टर्म्स आहेत. म्हणजे एका मोठ्या समुद्रामधून एक ग्लास कमी पण करून घेतला तर काय फरक पडणार आहे आपल्याला? बरोबर आहे की नाही? म्हणजे तशातलाच हा प्रकार आहे. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू y आहे ना हा, म्हणून मग आपण त्याला y कन्सिडर करून घेतला वरच्या पूर्ण पार्टला. खाली हा x. आता याला लॉग अप्लाय केला. लॉग अप्लाय केल्यामुळे लेफ्ट हँडला लॉग y, राईट हँड मध्ये x रेज टू y चा लॉग. हा y लॉगरिथम मुळे पुढे आला y इंटू लॉग x झाला. आता याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केला. लॉग y चा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन नुसार 1 अपॉन y इंटू y चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू u इंटू v नुसार पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस हा दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके. याला y अपॉन x लिहून घेतला. हे ऍज इट इज, इकडे पण ऍज इट इज. dy/dx च्या टर्म्स एका साइडला कलेक्ट करायच्या आहेत आपल्याला. म्हणजे हा विदाउट dy/dx वालाच फक्त राईट हँड मध्ये राहणार y अपॉन x. दोघे टर्म्स इकडे आल्यात. मग आता यांच्यामधून dy/dx कॉमन घेतला. त्यानंतर इथे बेस सेम करून घेतला. हा इकडे मल्टिप्लाय करून कॉमन बेस केला दोघांचा. कॉमन झाल्यानंतर मग आता आपण याला राईट हँड मध्ये शिफ्ट केला. तो तिकडे जाऊन डिनोमिनेटर न्यूमरेटरला गेला, न्यूमरेटर डिनोमिनेटरला आला. y² अपॉन x इंटू हे असं आलं. पण आपल्याला आन्सर हे नको पाहिजे. आपल्याला आन्सर असं नको पाहिजे. आपल्याला आन्सर पाहिजे असं. हे असं पाहिजे. हे आपल्याला आन्सर पाहिजे. म्हणजे या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. हे रॉंग आहे असं नाहीये. हे पण करेक्ट आहे. बट जसं रिक्वायर्ड आहे ना तसं नाहीये ते. बरोबर आहे की नाही? मग आपण dy/dx इथपर्यंत आणलाय ना तर याला आता मॉडिफाय करणार. याला मॉडिफाय करून असं बनवणार आहेत. आता आधी त्याच्यासाठी याला ना कम्पेअर करून घेणार. तो कोणता पार्ट ऍज इट इज आहे बरोबर दिसतोय. फक्त लॉग y इथं काय आहे y इंटू लॉग x. मग y इंटू लॉग x जो आहे ना तर तो y इंटू लॉग x तर तो इक्वल टू काय आहे? ऍक्च्युअली लॉग y आहे. म्हणून मग आपण याला लॉग y लिहू शकतो. इथे तो आहे त्याला लॉग y लिहून टाकला आपण इथे. बाकी ऍज इट इज झालं. समजलं आता? ठीक आहे. पुढचा एक्झाम्पल पाहूया. नंबर 10. इफ e रेस टू y सांगा बरं काय ते? e raised to y equals to y raised to x. Then so that dy/dx इक्वल टू
log y square upon log y minus 1. व्हेरी गुड. असं सांगायचं फटाफट. म्हणजे लिहायची आयडिया येऊन जाते. ठीक आहे. हे आपल्याला बनवून द्यायचं आहे. म्हणजे dy by dx आपल्याला असं आणून द्यायचं आहे. असंच आहे ना, ब्रॅकेटच आहे ना इथे व्यवस्थित. येस. अरे सवय पडली. इथे ऑलरेडी इक्वेशनच्या फॉर्म मध्ये, म्हणून मग आपण त्याला ऍज इट इज लिहिणार. इक्वल टू y पुन्हा अजून कन्सिडर करणार नाही. हे जे गिवन आहे त्यालाच लिहिणार आपण ऍज इट इज. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचे आपल्याला. याला सॉल्व्ह करण्यासाठी लक्षात घ्या, सगळ्यात आधी तर एक गोष्ट आपल्याला इथं ही दिसते की y च्या पॉवर मध्ये x आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल असेल जेव्हा पण, तर तेव्हा आपल्याला त्याला काय करायचंय, सगळ्यात आधी लॉग अप्लाय करून घ्यायचा आहे. लॉग अप्लाय केला तर मग तो पॉवर वाली टर्म पुढे येणार. सो इथं पण तर आहे, पण इथं हा व्हेरिएबल नाहीये ना, इथं कॉन्स्टंट आहे खाली. बरोबर आहे की नाही. कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल आहे, याला काही आपल्याला इश्यू नाहीये. समजा विदाउट लॉग पण आपण याला सॉल्व्ह करू शकतोय, पण याच्यामुळे आपल्याला लॉग घ्यावा लागतोय, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आपण याचा जर कधी लॉग घेतला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, तर मग तो असा घेणार देअरफॉर, जाऊ द्या समोर पहा, e रेस टू y इक्वल टू, बोलू नका, e रेस टू y इक्वल टू y रेस टू x आहे. आता इथे लॉग घेतला तर लेफ्ट हँडचा लॉग असा आला, राईट हँडचा पण लॉग आला, लॉग ऑफ y रेस टू x. आता हा जो y आहे याला आपण पुढे आणणार लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार. म्हणजे मग काय होणार, देअरफॉर y इंटू लॉग e इक्वल टू हा x पण आपण पुढे घेऊन येणार, x इंटू लॉग y. लॉग e ची व्हॅल्यू 1 असते नेहमीप्रमाणे, आपण त्याला 1 कन्सिडर करा. देअरफॉर y इक्वल टू x इंटू लॉग y. इथपर्यंत समजलं का? कोणाकोणाला समजतंय? क्लिअर होतंय? येस. आता आपण याला ना डिफरन्शिएट करून घेणार. याला आपण कसं डिफरन्शिएट करणार, लक्ष द्या. याला u इंटू v नुसार घेणार. लेफ्ट हँड मध्ये जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू u इंटू v. x चा डेरिव्हेटिव्ह नाही घेणार, x फिक्स. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy बाय dx प्लस आता log y as it is derivative of x, that is 1. Therefore dy by dx equal to x upon y dy by dx plus log of y. नेक्स्ट प्रोसेस काय करायची तुम्हाला आयडिया येत असेल. आता काय करणार बरं आपण, आता dy by dx एका साईडला कलेक्ट करून घेणार. ठीक आहे ना. ही प्रोसेस पाठवून जायला पाहिजे, या स्टेप्स लर्न होऊन जातील तुमच्या. जो व्यवस्थित रेग्युलर करतोय, होमवर्क पण करतोय, सगळं करतोय, त्याला व्यवस्थित समजेल आता. ठीक आहे ना. त्याला पुढची आयडिया पण येत जाईल. dy by dx ला पुढे इकडे लेफ्टला घेऊन येणार. हा dy by dx ऍज इट इज, त्याच्यासोबत ही टर्म काय होऊन जाणार, आता मायनस होणार. मायनस इक्वल टू, डान्सिंग बोर्ड आहे आपला, इक्वल टू लॉग y. आता या दोघांमधून ना dy by dx ला आपण कॉमन घेणार. देअरफॉर इथून dy by dx कॉमन गेला तर काय राहणार, 1 मायनस x अपॉन y इंटू हा dy by dx कॉमन घेतलेला इक्वल टू लॉग y. आता तुम्हाला ती पण आयडिया आली असेल की जेव्हा आपण एक नंबर असा फुल असेल आणि एक असा असेल कसा, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये, तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, बेस सेम करायचा आहे, ते क्रॉस मल्टिप्लिकेशनची प्रोसेस करून. ठीक आहे ना. मग आपण काय करणार, या ठिकाणी जो एकटा आहे त्याला काय करतो, समोरच्याच्या बेस सोबत मल्टिप्लाय करतो. इथे 1 इंटू y होणार y मायनस x ऍज इट इज अपॉन y इंटू dy बाय dx इक्वल टू लॉग y. आता आपण त्याला शिफ्ट करू शकतो. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू लॉग y इंटू y अपॉन y मायनस x. आता एकदा जे प्रूव्ह करून आणायचंय त्याच्याकडे पण नजर मारून घ्या. काय बनवायचंय आपल्याला, मिळतं काय. ठीक आहे. न्यूमरेटर मध्ये काय पाहिजे, लॉग y चा ब्रॅकेट स्क्वेअर. इथे काय मिळतोय, बघताय, एक लॉग y मिळतोय. बरोबर आहे की नाही. म्हणजे असं आहे का, लिहून घ्या वाटलं तर व्यवस्थित. y ला आधी लिहिला, लॉग y ला नंतर लिहिला, अपॉन y मायनस x
इथपर्यंत आपण आपल्या मागच्या पूर्ण प्रोसेस जशा अप्लाय केल्या त्यानुसार बिनधास्त सॉल्व्ह करून आलेलो आहे. आन्सर काय आणायचंय ना त्याचा विचार न करता इथपर्यंत येऊन गेलो आपण. आता आपल्याला विचार करावा लागेल की आन्सर काय आणायचंय आपल्याला. बरोबर आहे की नाही? येस. मग आता इथे y नकोय आपल्याला पहिली गोष्ट. न्यूमरेटर मध्ये y आहे का? नाही. फक्त काय येतो log y चा ब्रॅकेट स्क्वेअर. एकच log y म्हणजे इथे log y च्या ऐवजी काय यायला पाहिजे? अजून एक log y यायला पाहिजे. y च्या ऐवजी काय यायला पाहिजे इथे? अजून एक log y. ठीक आहे? डिनॉमिनेटर मध्ये पण पहा. y मायनस x पाहिजे का? नाही. वेगळंच आहे काहीतरी. बरोबर आहे की नाही? काय इथे log y मायनस 1 आहे. मग असं काहीतरी रिलेशन शोधा की जे इथं आपण यूज करणार आहेत. पहा इथे y मायनस x किंवा एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हा y पहा प्रत्येकाने. y ची व्हॅल्यू काय आहे? x into log y आहे की नाही? आपण एक काम करूया, y ची व्हॅल्यू x into log y इथे पण आणि इथे पण पुट करूया. पहा काय होणार? x into log y मायनस into log y अपॉन इथे पण x into log y मायनस x. या दोघांमधून जर कधी x कॉमन घेतला, इकडे न्यूमरेटरला पहा काय होणार आहे? हा log y ब्रॅकेट स्क्वेअर x ॲज इट इज अपॉन या दोघांमधून x कॉमन घेतला तर राहणार log y मायनस 1. आता हा x कॅन्सल. जे राहतंय ना तेच आपल्याला रिक्वायर्ड आहे. मिळालं प्रत्येकाला समजलं? येस. इक्वल टू log y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y minus 1. This is required dy by dx. Hence prove. हा लास्ट एक्झाम्पल होता क्वेश्चन नंबर 5 मधला. ठीक आहे? ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे, पण कोणत्या टाईपच्या फंक्शन्सचा? जे पॅरामेट्रिक टाईपचे फंक्शन्स असतील. आता पॅरामेट्रिक फंक्शन्स काय असतात ते समजणं पण आधी गरजेचं आहे आपल्याला. त्यासाठी पहा लक्षात घ्या, आपण याच्या आधी सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह जो सॉल्व्ह केला तर तो कशा टाईपचा सॉल्व्ह केला होता ते पहा लक्षात घ्या. काहीतरी एक्सप्रेशन गिव्हन होते तुम्हाला, जसे की sin x प्लस cos x याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड आउट केला सुरुवातीला एकदम. बरोबर आहे की नाही? काहीतरी असेल सपोज tan इनव्हर्स ऑफ x क्यूब असं काहीतरी असेल. याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केला मग आपण. म्हणजे एक कंपोजिट टाईपचे फंक्शन्स होते. बरोबर आहे की नाही? जेव्हा पण आपल्याला असे काहीतरी सिंपल असेल किंवा कंपोजिट टाईपचे फंक्शन्स असतील ना, यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता ना, तर तेव्हा तुम्ही काय केलं होतं? सगळ्यात आधी याला ना y कन्सिडर करून घेतला होता आपण. याला y कन्सिडर केला होता आपण. म्हणजे हे जे फंक्शन्स होते ना, तर हे फंक्शन्स कसे होते? y इज इक्वल टू f ऑफ x या टाईपचे होते. ज्याच्यामध्ये y एकटा एका साईडला होता आणि x च्या टर्म्स दुसऱ्या साईडला होत्या. या टाईपच्या फंक्शन्सला म्हणतो आपण काय? एक्सप्लिसिट फंक्शन्स. कुठल्या टाईपचे फंक्शन्स होते हे? एक्सप्लिसिट. राईट? या एक्सप्लिसिट टाईपच्या फंक्शन्सला डिफरन्शिएट करण्यासाठी मग आपण वेगवेगळ्या टेक्निक्स यूज केल्या होत्या. कुठेतरी आपण यांच्यासाठी ना लॉगरिथमचा पण यूज केला होता. म्हणजे कधी, कुठे, कशा ठिकाणी, जसं की y इज इक्वल टू काहीतरी अशा मल्टिपल टर्म्स असतील ज्यांच्या इंडेक्स मध्ये काहीतरी असेल, मल्टिप्लिकेशन मध्ये सोबत डिव्हिजन मध्ये पण असतील काहीतरी, सपोज log x इंटू e रेस टू x अशा काहीतरी टर्म्स. मग हे पण तर फंक्शन या कॅटेगरी मध्येच आलं, y इज इक्वल टू f ऑफ x म्हणजे एक्सप्लिसिट टाईपच आलं. बरोबर आहे की नाही? मग याला डिफरन्शिएट करण्यासाठी आपण लॉगरिथमचा यूज केला होता. म्हणजे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन केलं होतं आपण एक्सप्लिसिट टाईपच्या फंक्शनसाठी. मग ह्या एक्सप्लिसिट टाईपच्या फंक्शन्स नंतर आपण पाहिला होता इम्प्लिसिट टाईपचे फंक्शन्स. इम्प्लिसिट फंक्शन्स म्हणजे कसे होते? तर जसं की x स्क्वेअर प्लस 3xy प्लस रूट y इक्वल टू 3a असं काहीतरी, ज्याच्यामध्ये इक्वेशनचा फॉर्मॅट दिला होता ऑलरेडी, आणि असं इक्वेशन ज्याच्यामध्ये x आणि y डायरेक्ट मिक्स होते. म्हणजे एकाच साईडला x पण होता y पण होता. आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा
y ला एकट्याला एका साईडला काढणं सोपं होत नव्हतं. म्हणजे y एकटा एका साईडला काढूया आणि बाकीच्या टर्म्स तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे y f of x असं बनेल. हे असं बनवणं थोडंसं आपल्याला कॉम्प्लिकेटेड होत होतं. अशा केसेस मध्ये आपण याला y f of x असं न कन्सिडर करता मग याला आपण म्हणत होतो f of xy इक्वल टू काहीतरी 0 म्हणा किंवा कॉन्स्टंट म्हणूया. म्हणजे आपल्याला आहे ना एक्सप्लिसिट फंक्शन्स नंतर इम्प्लिसिट टाइपचे फंक्शन्स पाहायला मिळालेत आणि यांना आपण डिफरन्शिएट कसं करायचं ना हे पण आपण आत्ताच्या या लास्ट एक्सरसाइज मध्ये शिकलो. समजतंय काय सांगतोय मी? आता आपण लास्ट एक्सरसाइज मध्ये सगळे काही जे काही मॅक्सिमम एक्झाम्पल्स पाहिलेत ना ते इम्प्लिसिट टाइपचे पाहिलेत. पहिला आणि दुसरा क्वेश्चन सोडून पहिला आणि दुसऱ्या नंतर तिसरा क्वेश्चन पासून आपण मग तिसरा, चौथा, पाचवा आज पण आपण इम्प्लिसिट टाइपचे फंक्शन्सचे एक्झाम्पल्स पाहिले आता. बरोबर आहे की नाही? मग या इम्प्लिसिट टाइपच्या फंक्शन्सला डिफरन्शिएट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निक्स यूज केल्यात, राईट? आता याच्यानंतर पुढचा जो टाइप आहे तर तो टाइप असा आहे की ज्याच्यामध्ये x आणि y हे दोन वेगवेगळ्या इक्वेशन्स मध्ये दिलेले असतील. सगळ्यात आधी काय होतं आपल्या लक्षात घ्या, सिंगल एक्सप्रेशन होतं आणि याला डिफरन्शिएट करा असं सांगितलेलं होतं. बरोबर आहे की नाही? मग या एक्सप्रेशनला आपण इक्वेशन बनवला, तिथे y आपण घेऊन आलो होतो, y इक्वल टू असं बनवलं. बरोबर? आणि मग पुढे डिफरन्शिएट केला. नेक्स्ट टाइप आपण असा पाहिला की जिथं y दिलेलं नव्हता असं नाहीये काही, y पण आहे x पण आहे आणि दोघांची मिक्सिंग खिचडी आहे आणि दोघं एका इक्वेशन मध्ये आहेत असे दिलेले एक्झाम्पल्स होते. यांना आपण डिफरन्शिएट केला. आता जो पुढचा टाइप आहे ना तर ह्या पुढच्या टाइप मध्ये काय आहे ना की x इज इक्वल टू काहीतरी वेगळं इक्वेशन आणि y इज इक्वल टू काहीतरी वेगवेगळं इक्वेशन असेल. म्हणजे x इज इक्वल टू काहीतरी फंक्शन ऑफ सपोज t आणि y इज इक्वल टू फंक्शन ऑफ t. अशा टाइपचे जे एक्झाम्पल्स आता येतील पाहायला मिळतील ना तुम्हाला, तर याला म्हणायचं आहे पॅरामेट्रिक फंक्शन. काय म्हणायचं याला आपण? पॅरामेट्रिक फंक्शन. मग हे जे पॅरामेट्रिक टाइपचे फंक्शन्स आहेत ना तर या फंक्शन्स पासून आपल्याला जर कधी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा असेल, म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं आहे? dy/dx. सर हे इक्वेशन वेगळं आहे, हे इक्वेशन डायरेक्ट वेगळं आहे. दोघं सेपरेट इक्वेशन्स आहेत. एकच इक्वेशन राहिलं असतं तर ठीक आहे, आपण dy/dx कसा काढायचा ते कॅल्क्युलेट करू शकलो असतो. बट सेपरेट इक्वेशन्स असतील, जसं की पहा आता फॉर एक्झाम्पल x इज इक्वल टू twice t and y is equal to 3t square. If x equal to असा and y equal to असा, then find dy by dx. आपल्याला या ठिकाणी पहा, लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह जो फाइंड आउट करायचा आहे तो कसा घ्यायचा आहे? तर तो असा घ्यायचा आहे, म्हणजे dy by dx फाइंड आउट करायचा आहे. मग तुम्ही इथे जर पाहिलं तर मग सिंपल काय, याचा काही रोलच घेऊ नका आणि तुम्ही यालाच फक्त डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर आहे की नाही? पण तसं चालणार नाही, कारण की हा जो y आहे ना तो y त्या t सोबत रिलेटेड आहे आणि तोच t पुन्हा x सोबत रिलेटेड आहे. म्हणजे x आणि y दोघांचं रिलेशन t सोबत आहे. म्हणून मग आपण अशा केस मध्ये काय करतो की हा जो t आहे ना, जो x आणि y दोघांसाठी कॉमन आहे, तर त्या t च्या रिस्पेक्टिव्हली आपण या दोघं इक्वेशन्सला सेपरेटली डिफरन्शिएट करणार आहेत. म्हणजे कसं पहा, लक्षात घ्या, या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू t. आता नवीनच उन्हाळ्यात आहे t. आतापर्यंत x होता, y होता, आता काय आला आहे? t आलेला आहे. समजतंय का काय सांगतोय मी? ठीक है ना? आपने मोहल्ले में नया आया है अभी है, ठीक है, लेकिन वो इतना भी नया नहीं है कि हम लोगों को समझ में नहीं आएगा, ऐसा कुछ नहीं है. ठीक आहे ना? लक्ष द्या फक्त. ठीक आहे ना? मग आता हा नवीन व्हेरिएबल तयार झालेला आहे असं समजा, याला म्हणतो आपण पॅरामीटर. काय म्हणायचं याला? पॅरामीटर. मग आपण या फंक्शनला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर t. मग तो कसा येणार? देअरफॉर d/dt. काय घेणार इथं? d/dt ऑफ x इक्वल टू d/dt ऑफ ट्वाइस t. समजलं इथपर्यंत काय सांगतोय? ठीक आहे. मग आपण याला लिहिणार dx/dt इक्वल टू ट्वाइस t ना, या ट्वाइस t चा डेरिव्हेटिव्ह, टू तर कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर लिहिणार, d/dt ऑफ t घेणार. जसा आपण d/dx ऑफ x घेतो, काय घेतो हा? 1
याचा आन्सर काय येतं 1. तसंच t चा पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू येणार आहे 1च. समजतंय काय सांगतोय? फक्त फरक काय आहे की इथं व्हेरिएबल x होता, इथे व्हेरिएबल t आहे. पण कन्सेप्ट सेम आहे. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे ना? मग आपण याला 2 into 1 ला लिहिणार 2 म्हणजे आपल्याला काय मिळालं dx/dt. काय मिळालं आपल्याला? dx/dt. इथपर्यंत समजलं? काय केलं आपण? पहिल्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर डिफरन्शिएट करून घेतला असा मिळवला. आता आपण काय करणार? तर सेकंड इक्वेशनला पण विथ डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर t. जसं इथं विथ रिस्पेक्ट टू 2 केला तसा इथं पण विथ रिस्पेक्ट टू tच करणार. मग इथं काय होणार? d/dt ऑफ y इक्वल टू d/dt ऑफ 3t स्क्वेअर. इथपर्यंत समजतंय काय सांगतोय? ठीक आहे. therefore dy/dt इक्वल टू 3 ला आपण बाहेर काढणार d/dt ऑफ t स्क्वेअर 3 into t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? बोला. 2t. पुढे d/dt असं काही जोडायची गरज आहे का? नाही, कारण की विथ रिस्पेक्ट टू tच आपण डिफरन्शिएट करतोय ना, व्हेरिएबल वेगळा नाहीये म्हणून मग पुढे आपल्याला d/dt वगैरे घेण्याची गरज नाहीये. जसं की पहा फॉर एक्झाम्पल d/dx ऑफ x स्क्वेअर. काय येतो याचा आन्सर? ट्वाइस x. फक्त एवढंच येतं की नाही? का पुढे काय अजून जोडतो आपण? नाही. फक्त इथं काय आहे ना की x च्या ऐवजी t आहे. x च्या ऐवजी t आहे. म्हणून मग याचा पण डेरिव्हेटिव्ह असाच येणार ट्वाइस t. बस संपला. समजलं इथपर्यंत? येस. मग हा डेरिव्हेटिव्ह आला इथे असा असा, हा काय आला 60. दिस इज dy/dt. बट आपल्याला dx/dt पण विचारलेला नाहीये आणि dy/dt सुद्धा विचारलेला नाहीये. विचारलेला काय आपल्याला? dy/dx. मग जर कधी dy/dx आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर लक्षात ठेवा नेहमी dy/dx साठी काय करायचं? पॅरामेट्रिक फंक्शनच्या केसमध्ये तर dy/dx इज इक्वल टू ऑलवेज dy/dt घ्यायचा अपॉन dx/dt. हा dy/dt आपल्याला इथे मिळालेला आहे आणि हा dx/dt आपल्याला इथे मिळाला आहे. समजतंय काय सांगतोय? म्हणजे हा इक्वल टू काय येणार? dy/dt म्हणजे आहे 60 अपॉन dx/dt म्हणजे आहे 2. बेत्रिक 47 आणि आला 48. समजला? समजलं का? काय आला तो? 3t. therefore dy/dx इक्वल टू 45. काही कठीण आहे का? एकदम सिंपल आहे. पहिलंच एक्झाम्पल आहे म्हणून थोडंसं कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला वाटतील. याच्यामध्ये 2-4 एक्झाम्पल सॉल्व्ह झालेत ते एकदम सिंपल वाटेल. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथून पुढे तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ना आधी सॉल्व्ह केलेल्यासारखे वाटतील. आधी सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळतील. म्हणजे खूप काही नवीन एक्झाम्पल्स नाही मिळणार. फक्त एवढं आहे की ते मागचे एक्झाम्पल्सला आपण मिक्स करणार आहेत आता या ठिकाणी. 2 वेगवेगळ्या इक्वेशनच्या स्वरूपामध्ये. कळतंय का काय सांगतोय मी? ठीक आहे. आता याला पहा लक्षात घ्या. याच्याशी रिलेटेड आपण आता एक्सरसाइजचा क्वेश्चन घेऊया. जनरल फॉर्म मध्ये जर कधी आपण विचार केला तर आपण आता असं म्हणू शकतो की जर कधी x इक्वल टू f ऑफ t असेल, y इज इक्वल टू अगेन काहीतरी फंक्शन ऑफ t असेल तर काय करायचंय आपल्याला? dx/dt काढायचा आहे. नंतर dy/dt पण काढून घ्यायचा आहे. म्हणजे याचा पण डेरिव्हेटिव्ह याचा पण डेरिव्हेटिव्ह आणि फायनली आपण काय करतो की dy/dx साठी काय करायचंय आपल्याला? dy/dt अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण? dx/dt याचा यूज करणार आहोत. म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी माहिती झाला. dy/dx इज इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. एवढं समजलं आता काय करायचंय तर? ठीक आहे ना? येस. आपण या ठिकाणी सिंपल एक काम करूया. इफ x equal to f of t and y is equal to f of t, then given किंवा आधी एक काम करा where t is parameter. t ला काय म्हणणार आपण? पॅरामीटर. तुमच्या नोट्स मध्ये लिहून देण्यासाठी फक्त एक स्टार्ट करून देतोय काहीतरी. ठीक आहे ना? therefore dy/dx is equal to डायरेक्ट लिहायचं आहे तुम्हाला काय? dy/dt
अपॉन dx बाय dt. एवढंच लिहायचं आहे थेअरी मध्ये. समजलं? बाकी काही लिहायची गरज नाही. बाकीचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला करून देईल. ओके. सो नाउ कन्सिडर एक्सरसाइज 1.4. क्वेश्चन नंबर फर्स्ट. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये? फाइंड dy by dx if अच्छा फर्स्ट असं दिलंय का? यस. आता या ठिकाणी आपल्याला एक पॅरामेट्रिक फंक्शन दिलेलं आहे. पॅरामेट्रिक फंक्शन कसं ओळखायचं? सिंपल आहे. दोन वेगवेगळे सेपरेट असे इक्वेशन्स दिलेले असतील, बरोबर? एकामध्ये x इज इक्वल टू काहीतरी, दुसऱ्यामध्ये y इज इक्वल टू काहीतरी. असे दोन सेपरेट इक्वेशन्स आपल्याला गिवन असतील तर समजायचं हे काय आहे? पॅरामेट्रिक फंक्शन आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला कॉमन काय दिसतोय? समजा t हा एक व्हेरिएबल दिसतोय. मग आपण t ला जर कधी पॅरामीटर कन्सिडर केला is given पॅरामेट्रिक फंक्शन. समजतंय काय लिहितोय मी? आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे कोणाला? तर फर्स्ट फंक्शनला. कोण येतो? x इक्वल टू at स्क्वेअर. याला कन्सिडर करणार आणि याला डिफरन्शिएट करणार आता सेपरेट. याला सेकंड पार्टला नंतर डिफरन्शिएट करू आपण, ठीक आहे? मग याला जर आपण डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर, इथं t कन्सिडर करतोय आपण, ठीक आहे ना? याला डिफरन्शिएट केला, देअरफॉर dx बाय dt इक्वल टू a कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ट्वाइस t. संपला. सर नाही ना, पुढे dt बाय dx जोडा ना, असं इथं होणार नाही, कारण की विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करतच नाहीये, विथ रिस्पेक्ट टू t डिफरन्शिएट करतोय. म्हणून मग तो समजा तुम्ही घेतला पण इथे तर तो असा येईल d बाय dt ऑफ t, आणि d बाय dt ऑफ t काय येतो? ऑलवेज 1 येतो. जसा d बाय dx ऑफ x येतो 1, तसाच d बाय dt ऑफ t पण काय येणार आहे? 1. म्हणून मग याला लिहिण्याची काही गरज नसते ऍक्च्युअली. म्हणून फक्त याचा आन्सर लिहिला आपण a इंटू ट्वाइस t. देअरफॉर dx बाय dt इक्वल टू ट्वाइस a t. असा आला. इथपर्यंत समजलं का? कोणाकोणाला समजतं इथपर्यंत? क्लिअर होत आहे? व्हेरी गुड. ओके. आता पुढे तुम्हाला हा dx बाय dt इक्वल टू ट्वाइस at लिहून घेतला आपण. आता आपल्याला y ला डिफरन्शिएट करायचं. मग ह्या y साठी आपण काय करणार? y इक्वल टू ट्वाइस at आहे. याला आपण आता डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर dy बाय dt इक्वल टू तसाच ट्वाइस ए कॉन्स्टंट बाहेर t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 इक्वल टू ट्वाइस ए. आता आपल्याला ऍक्च्युअली फाइंड आउट करायचा काय आहे? तर dy बाय dx. मग dy बाय dx साठी काय करणार आपण? सिन्स dy by dx by using parametric function we can say that dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. Therefore dy by dx is equal to dy by dt. कुठे dy by dt? हा इथे किती येतो? ट्वाइस आहे. upon dx by dt it is twice 80. दोघं ठिकाणी ट्वाइस आहे, कॅन्सल. 1 अपॉन t. समजलं का? कोणाकोणाला समजलंय? क्लिअर झालं? काही एवढं विशेष नाहीये एक्झाम्पल, ठीक आहे? सेकंड x equal 8 for beta hot
y equal to e into cosec theta. हो. डायरेक्ट पण आपण आन्सर लिहायला सुरुवात केली तरी चालणार आहे आपल्याला. सगळ्यात आधी आपण काय केलं तर x इज इक्वल टू a इंटू कॉट थिटा पाहिला आपण. x इज इक्वल टू a इंटू कॉट थिटा. मग x इक्वल टू a इंटू कॉट t जे फर्स्ट फंक्शन आहे त्याला आपण आता डिफरन्शिएट करून घेणार सेपरेटली. कसं डिफरन्शिएट करणार आपण त्याला? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे टी नाहीये ना व्हेरिएबल, इथे कोण आहे थिटा, जो कॉमन आहे दोघांमध्ये. ठीक आहे ना? विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर dx बाय डी थिटा इक्वल टू a बाहेर d बाय डी थिटा ऑफ कॉट थिटा. ही स्टेप समजली का? कोण समजलं इथपर्यंत? क्लिअर होत आहे? व्हेरी गुड. इक्वल टू a इंटू कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं? मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. मायनसला पुढे a कोसेक स्क्वेअर थिटा. हा मिळाला आपल्याला dx बाय डी थिटा. कोणाकोणाला समजलंय? क्लिअर होत आहे? येस. x चं काम संपलंय, आता y चं स्टार्ट होणार. नाउ कन्सिडर y इक्वल टू b इंटू कोसेक थिटा. मग y इक्वल टू जर कधी b इंटू कोसेक थिटा असेल ना बेटा, तर मग इथेच लक्ष ठेवा. होते का काय सांगतो? नाही तर मग पप्पांना घेऊनच बेटा. समजतंय का बेटा? हा y इक्वल टू b इंटू कोसेक थिटा. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थिटा. लगेच एक्स पाहिला तर लगेच एक्स करून आले. तिथं पॅरामीटर थिटा आहे ना इथे, लक्ष ठेवा व्यवस्थित. विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर dy बाय डी थिटा इक्वल टू b कॉन्स्टंट d बाय डी थिटा ऑफ कोसेक थिटा. b इंटू कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय तो? मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. मायनस b इंटू कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. दिस इज dy बाय dx. हा ओके. मग पहा आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. हा आपल्याला मिळाला dx बाय डी थिटा आणि हा मिळाला dy बाय डी थिटा. बट आपल्याला पाहिजे काय? dy बाय dx. काय पाहिजे आपल्याला? dy बाय dx. मग सिन्स वी नो दॅट dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. जो पॅरामीटर असेल ना तो घेणार आपण दोघं केसमध्ये. ठीक आहे? मग या ठिकाणी dy बाय डी थिटाची व्हॅल्यू लिहिणार. किती ती? मायनस b इंटू कॉट थिटा अपॉन dx बाय डी कोसेक स्क्वेअर थिटा. एक कोसेक कॅन्सल, दोघांचे मायनस कॅन्सल. काय राहतोय? b अपॉन a इंटू कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा. एक काम करूया आपण, या 1 अपॉन कोसेक थिटाला आपण 1 अपॉन कोसेकला साइन थिटा लिहून घेऊ इंटू त्याच्यासोबत कोण आहे? कॉट थिटा. b अपॉन a इंटू साइन थिटा इंटू कॉट थिटा आहे ना, त्याला आपण काय लिहिणार? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ट्रिग्नोमेट्री पीछा सोडणार नाही. इंटू कॉस थिटा सोडूंगा नाही, असं सांगतोय ट्रिग्नोमेट्री आपल्याला पुन्हा पुन्हा. म्हणून तुम्ही त्याला सोडू नका. ट्रिग्नोमेट्रीला फॉर्म्युले पाहिजेतच, अप्लाय करता यायलाच पाहिजे, सिम्प्लिफिकेशन करताच यायला पाहिजे. हळूहळू तुम्हाला तो एक्सपिरियन्स येतोय. हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस मधून त्या गोष्टी पाहतात पण की आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे सिम्प्लिफिकेशन इथे करावे लागतात फॉर्म्युले अप्लाय करून. ठीक आहे? समजला का पण आता? b अपॉन a इंटू कॉस थिटा. क्लिअर झाला?
ओके व्हेरी गुड. हा होता सेकंड. थर्ड नाही लॉग ऑफ. अच्छा बस ओके गुड. या एक्झाम्पल मध्ये पहा, लक्ष द्यायचं आता प्रत्येकाने. एक गोष्ट खूपच वेगळी तुम्हाला पाहायला मिळेल कदाचित. इथे आपल्याला x इक्वल टू रूट मध्ये a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर दिसतोय बरोबर. राईट हँड मध्ये पण पहा लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर दिसतोय. म्हणजे आपण जर कधी एक ऑब्झर्वेशन असं केलं ना की सर इथे ना a स्क्वेअर m स्क्वेअर आहे आणि इथे पण सेम a स्क्वेअर m स्क्वेअर आहे, दोघांमध्ये सेम आहे की नाही. मग आपण एक काम करणार, त्या a स्क्वेअर m स्क्वेअर लाच पॅरामीटर कन्सिडर करणार डायरेक्ट. असं करू शकतो. म्हणजे सिंगल लेटर नाही तर ग्रुप ऑफ लेटर्स किंवा अशा काहीतरी छोटे छोटे एक्सप्रेशन्स असतील ना तर त्यांना सुद्धा आपण पॅरामीटर कन्सिडर करू शकतोय. कळतंय काय सांगतोय मी. मग आता या ठिकाणी आपण m ला किंवा a ला पॅरामीटर कन्सिडर न करता कन्सिडर करतोय कोणाला, a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ला. मग a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर जो आहे याच्या रिस्पेक्टिव्हली आपण याला डिफरन्शिएट करणार. म्हणजे असं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. विथ रिस्पेक्ट टू x नाही, विथ रिस्पेक्ट टू y नाही, विथ रिस्पेक्ट टू t पण नाही, विथ रिस्पेक्ट टू थिटा पण नाही, विथ रिस्पेक्ट टू m पण नाही, विथ रिस्पेक्ट टू a पण नाही, विथ रिस्पेक्ट टू काय a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. असं जर कधी आपण याला डिफरन्शिएट केलं तर 2 मिनिटांसाठी मनामध्ये असा विचार करा की सर हा एवढा व्हेरिएबल आहे आपला. समजतंय की नाही. येस. मग सर आपण याला असं लिहिणार का, dy d ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. विथ रिस्पेक्ट टू x केला तर dy dx म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. विथ रिस्पेक्ट टू y केला तर dy dy म्हणतो आपण. विथ रिस्पेक्ट टू t केला तर dy dt म्हणणार आपण. मग इथं असं म्हणणार का, हो म्हणू शकतात तुम्ही. समजतंय काय सांगतोय मी. ठीक आहे. ऑफ काय आहे तो लेफ्ट हँड साइडला x इक्वल टू डी बाय डी ऑफ m स्क्वेअर a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ऑफ अंडर रूट ऑफ, नाही हा तोच आहे, a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. मग एवढा प्रत्येक ठिकाणी a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर लिहत जाणार आहेत ना आपण, तर त्याच्याऐवजी एक काम करू शकतो आपण. काय काम करणार आपण, तर a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ला आपण दुसरं एक लेटर डिफाइन करून घेऊ. कोणाला, a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ला. समजतंय का मला काय म्हणायचंय. ठीक आहे. मग आपण काय करणार, डिफरन्शिएट करण्याच्या आधी इफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर इक्वल टू काहीतरी घ्या, सपोज t. ठीक आहे. देअरफॉर वाटलं तर दोघांना लिहून घ्यायचं, x इक्वल टू असा अँड y इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. असं आहे की नाही. मग आपण a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ला जर कधी t कन्सिडर करून घेतला तर मग x इज इक्वल टू काय येणार, अंडर रूट ऑफ t. सिंपल झालं पहा फंक्शन सबस्टिट्यूशन मुळे. अँड y इज इक्वल टू लॉग ऑफ, इथे रूट नाही आहे ना, 3-4 वेळेस रूटच घेतला साहेबांनी, लॉग t. आता पाहिलं ना तर हे थोडेसे सिंपल झालेत फंक्शन्स. समजलं काय सांगतोय. ठीक आहे. मग आपण ना काय करणार, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t म्हणणार. t दिसतोय तो फक्त, ऍक्च्युअली विथ रिस्पेक्ट टू t नाही येतो. विथ रिस्पेक्ट टू काय आहे पाहायला गेलं तर a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर आहे. असं आपण करू शकतो. समजतंय का काय सांगतोय. ठीक आहे. मग आपण दोघांना वाटलं तर एक सोबत पण घेऊन डिफरन्शिएट केलं ना तरी चालणार आहे. समजतंय का काय सांगतोय. ठीक आहे. मागचे एक्झाम्पल जसे केले ना आपण सेपरेट सेपरेट, तर सेपरेट न करता आपण दोघांना सोबत पण डिफरन्शिएट करून घेतलेत ना तरी चालणार आहे. लिहायला स्पेस असेल तेवढं. जर सिंपल फंक्शन असेल तर दोघांना सोबत डिफरन्शिएट करून चाला. समजतंय काय सांगतोय. मागचे पण एक्झाम्पल्स तुम्ही या पद्धतीने करू शकत होते की दोघांना ऍट अ टाइम डिफरन्शिएट करू शकत होते, x ला पण आणि y ला पण. ठीक आहे ना. करूया आपण ऍट अ टाइम. देअरफॉर
dx बाय dt इक्वल टू रूट टी चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 रूट टी अँड dy बाय dt इक्वल टू log t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/t. इथपर्यंत समजताय? ठीक आहे. देअरफॉर किंवा सिन्स dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. Therefore dy बाय dx इक्वल टू हा dy बाय dt काय आलेला आहे आपला 1/t आणि हा आलेला आहे 1/2 रूट टी इक्वल टू कसं सॉल्व्ह करतो आपण 1/t ऍज इट इज याचा रेसिप्रोकल टू रूट टी अपॉन 1 म्हणजेच 2 रूट टी अपॉन टी. इथपर्यंत समजलं का? एक काम करू शकतो आपण हा जो टी आहे ना ह्या टी ला रूट टी इंटू रूट टी लिहू शकतो ना आपण टी ला रूट टी इंटू रूट टी तर मग एक रूट टी कॅन्सल 2 अपॉन रूट टी रिमेनिंग. Therefore dy बाय dx इक्वल टू 2 अपॉन रूट टी. समजलं? कोण समजताय? क्लिअर झाला? यस. बट या ठिकाणी हा जो टी आहे त्या टी ला आपण पुन्हा इन टर्म्स ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर असं लिहून घेणार. Therefore dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. हा झाला फायनल डेरिव्हेटिव्ह. समजला? तुम्ही या एक्झाम्पलला विथ रिस्पेक्ट टू फक्त m पण डिफरन्शिएट करू शकताय. समजा विथ रिस्पेक्ट टू m डिफरन्शिएट करायचा ठरवला तर त्या पद्धतीने पण तुम्ही याला सॉल्व्ह करण्यासाठी जाऊ शकता. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हेच मिळेल. फक्त विथ रिस्पेक्ट टू m सांगतोय मी a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर नाही फक्त m. पण मग त्याच्याने काय होईल ना की इतक्या लवकर आन्सर नाही मिळणार. थोड्याशा 5-7 स्टेप्स वाढतील कदाचित. रायटिंग वर्क थोडंसं वाढेल. ठीक आहे. बट एक ट्रायल म्हणून किंवा एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही विथ रिस्पेक्ट टू m याला डिफरन्शिएट करून पहा घरी जाऊन. समजतंय का काय सांगतोय मी? म्हणजे पहिल्यांदा काय करणार फक्त पहिलं फंक्शन घेणार डायरेक्ट याचं सबस्टिट्यूशन वगैरे नाही करणार काहीच. नेहमी पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये कसं केलंय आपण बस तसंच. ठीक आहे. पहिल्या दोघं एक्झाम्पल मध्ये जसं केलंय तसं काय तर डायरेक्ट पहिलं फंक्शन घेणार याला विथ रिस्पेक्ट टू m डिफरन्शिएट करून घेणार. विथ रिस्पेक्ट टू m करणार तर मग हे काय असेल तुमचा कॉन्स्टंट असेल त्या केसमध्ये. ठीक आहे. डिफरन्शिएट करून पहा तुम्हाला हे आन्सर मिळणार आहे शेवटी. ओके. पुढे जाऊ. नंबर 4 x इक्वल टू and y इक्वल टू tan थीटा. बस एवढंच झालं. येस. छोटे छोटे फंक्शन्स आहेत दोघांना आपण एक सोबतच डिफरन्शिएट करूया. ठीक आहे. दोघांना विथ रिस्पेक्ट टू थीटा आपण डिफरन्शिएट करणार. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू थीटा. Therefore dx बाय डी थीटा इक्वल टू साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बरं कॉस थीटा. एक फॉर्म्युला विचारला तर सांगता काही येणार नाही आणि अजून बोलणार बाप पे मत जाओ सर. संस्कार तिथूनच येतात ना. टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस नाही येणार ओनली सेक स्क्वेअर थीटा. आता इथे dx बाय डी थीटा इकडे आहे dy बाय डी थीटा. सिन्स dy बाय dx इक्वल टू dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा. Therefore dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थीटा लिहिणार. dy बाय डी थीटा काय सेक स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. 1 अपॉन कॉस ला तुम्ही काय लिहू शकतात सेक थीटा इंटू हा सेक स्क्वेअर थीटा. आन्सर काय आलं सेक क्यूब थीटा. दिस इज dy बाय dx. हा होता नंबर 4. नंबर 5 सांगा. सिंपल आहेत का? ठीक. मग नंबर 5 अजून कोणता आहे नंबर 6. किती त्याच्यामध्ये टोटल पहिल्यामध्ये 8 आहेत का. नंबर 7 आणि नंबर 8
4 मी केलेत ना, 4 तुम्ही करा. नाही जमले तर 9 वाजता भेटा रात्री. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बोला. Y equal to cot cube theta and theta equal to 5/6. ऍट थिटा इक्वल टू π/6. गरजवंत लोकांनी इकडे लक्ष द्या व्यवस्थित. बाकी भंगर लोकांनी घरी जा. x इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आहे. ठीक आहे. आणि y इक्वल टू असा असा दिसतोय. राईट. आपण एक काम करूया, वाटलं तर सेपरेट डिफरन्शिएट करूया. ओके. याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थिटा. कसा होईल बरं? देअरफॉर dx बाय d थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर आहे ना, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन नुसार स्क्वेअरचा आधी डेरिव्हेटिव्ह घेणार. काय येणार? 2 इंटू कोसेक थिटा. संपला का डेरिव्हेटिव्ह? नाही. पुढे कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण? कोसेक थिटाचा. काय येणार तो? मायनस ऑफ कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. आला असा इक्वल टू मायनस पुढे 2 सोबत कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. दिस इज dx बाय d थिटा. इथपर्यंत समजलं? पुढे जाऊया आता. इथे काय दिसतोय? कॉट क्यूब थिटा. नाउ y इक्वल टू कॉट क्यूब थिटा. याला पण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर dy बाय d थिटा इक्वल टू पहा कसा येणार? dy बाय d थिटा. क्यूब आहे ना, क्यूब नुसार 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू आता कोणाचा घेणार? कॉट थिटाचा. काय तो? मायनस कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा. लिहून घेतला आपण dy बाय d थिटाला. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती? सिन्स dy बाय dx इक्वल टू अपॉन dx बाय d थिटा. Therefore, dy by dx equal to dy by d theta minus 3 cosec square theta into cot square theta upon into cot theta. तोच आहे. cosec square cancel. एक cot theta cancel. मायनस पण कॅन्सल. 3/2 आणि एक कॉट थिटा राहणार. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 3/2 इंटू कॉट थिटा. बट एवढ्यावरती आपला आन्सर संपलेलं नाहीये. एवढंच नाही विचारलेलं आहे आपल्याला, तर याच्या पुढे आपल्याला एक काम करायचं आहे. त्यासाठी क्वेश्चन कडे व्यवस्थित पहा काय म्हटलेलं आहे त्यांनी. ऍट थिटा इक्वल टू π/6. म्हणजे याचा जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे ना, तर त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला थिटाची व्हॅल्यू काय पुट करायची? π/6. कोण समजतंय? काय सांगतोय? समजला? येस. मग थिटाची व्हॅल्यू π/6 पुट करतोय ना आपण, तर त्याला इथं कसं लिहिणार? तर dy बाय dx ऍट थिटा इक्वल टू π/6. ऍट हा वर्ड नाही पण लिहिला तरी चालेल, बट ब्रॅकेटच्या बाहेर इथे खाली बॉटमला लिहायचं आहे. थिटा इक्वल टू π/6 dy बाय dx सोबत. ठीक आहे. इक्वल टू 3/2 इंटू कॉट थिटा. कॉट π/6 थिटाच्या ऐवजी π/6. 3/2 इंटू कॉट π/6 म्हणजे कॉट 30. कॉट 30 ची व्हॅल्यू किती येते? √3. कॉट 30 किती होतो? √3. इथे लिहिणार आपण √3. म्हणजे आन्सर काय आला? 3√3/2. दिस इज dy बाय dx at theta equal to π/6. समजला? क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट आपण
केलाय. ठीक आहे. थर्ड सेकंड तुम्ही करणार आहेत हा. सेकंड होमवर्कला आहे. नाही जमलं तर संध्याकाळी 9 वाजता मी आहेच. x equal to t square plus t. काय पूर्ण बोलून जा. x equal to t square plus t plus 1. y equal to sin बोल. pi t upon y इक्वल टू साइन pi t. पाय टी अपॉन Plus we can actually be pi by t in bracket plus cos pi t upon at t equal to 1. या ठिकाणी आपल्याला पुन्हा हे एक पॅरामेट्रिक फंक्शन दिसतंय. पॅरामेट्रिक फंक्शन कसं ओळखायचं? x इक्वल टू काहीतरी आणि y इक्वल टू काहीतरी. हे आपल्याला असं दिसत असेल सेपरेट इक्वेशन्स दोन आणि त्यांच्यापासून आपल्याला dy बाय dx फाइंड आउट करायचा असेल. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की t इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट करायची, समजा ती शेवटी पुट करणार आहेत आपण. ठीक आहे ना. पण मग हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे. याच्यासाठी काय करतो आपण? 1 बाय 1 दोघांना किंवा मग ऍट अ टाइम दोघांना डिफरन्शिएट करू शकतो. इथे ऍट अ टाइम करता येणार नाही कारण की स्पेस जास्त लागून जाईल. म्हणून मग आपण काय करणार अशा केसमध्ये? याला सेपरेट नंतर याला डिफरन्शिएट करू, म्हणजे एकेकाला. ओके. लेट x इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. पॅरामीटर कोणता इथे? टी आहे ना, म्हणून मग आपण पॅरामीटर टी कन्सिडर करणार. म्हणजे इथे याला जेव्हा डिफरन्शिएट करणार तेव्हा विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करणार. ठीक आहे. देअरफॉर dx बाय dt इक्वल टू टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉइस टी, टी चा डेरिव्हेटिव्ह 1, dx बाय dt मिळाला. समजलं काय एवढं? कोण समजलंय? क्लिअर झाला? व्हेरी गुड. आता आपण घेणार y. बोलू नका रे भंगार, इथं लक्ष द्या ना रे. थोड्या दिवसात मला भंगार विकायला लावून देणार तुम्ही असं करणार तर. इथं लक्ष द्या. y इक्वल टू असं दिलेलं आहे. आता याला पण आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. पॅरामीटर आहे इथे टी. इक्वल टू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस. अरे सॉरी थांबा राहिला इथे एक पार्ट. साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण कॉस, पण याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना. कंपोजिट फंक्शन आहे. फक्त टी नाहीये इथे. टीच्या ऐवजी काय दिसतंय? पाय टी बाय 2. म्हणजे हा एफ ऑफ टी आला, याचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागेल. पाय बाय 2 आणि टी याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे बाहेर आणि टी चा डेरिव्हेटिव्ह फक्त टी चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1. काय आला तो? पाय बाय 2 इंटू 1 म्हणजेच काय? फक्त पाय बाय 2 असं आपण लिहू शकतो. समजलं पुढं? कोण समजतंय? क्लिअर झाला हा पार्ट? गुड. प्लस कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तो? मायनस. म्हणजे इथे काय येणार आहे? मायनस साइन पाय टी अपॉन 2 इंटू संपला का? नाही. याचा काय येणार? पाय बाय 2. पाय टी बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या याला. देअरफॉर पाय बाय 2 ला कॉमन घेऊन टाका वाटलं तर. इंटू कॉस ऑफ पाय बाय 2 इंटू टी मायनस साइन पाय टी बाय 2 असं करून घेतला आपण. हा आलाय dy बाय dt. आता आपण या दोघांना, याला आणि याला, या दोघांना घेणार आहोत dy बाय dx साठी. सिन्स dy बाय dx इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt.
हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युला नंतर आपण मग याचा यूज करून dy बाय dx फाइंड आउट करणार. dy बाय dx साठी वरती काय घेणार आपण आता dy बाय dt हा इकडे सेकंड इक्वेशन मधला, राईट? अपॉन हा ट्वाइस t प्लस 1. Therefore dy बाय dx at बोर्ड पुरा डान्स करतो ना रे. t इक्वल टू काय 1 इक्वल टू पाय बाय 2, ठीक आहे, इंटू कॉस पाय बाय 2 इंटू t च्या ऐवजी 1 मायनस साइन t च्या ऐवजी 1. Instead of t here we use 1. ओके, t ला रिप्लेस केला आपण 1 ने. पाय बाय 2 इंटू मायनस साइन पाय बाय 2 अपॉन हा 2 प्लस 1 पाय बाय 2 त्याच्यासोबत हा 3 पण घेऊन टाकू आपण, ठीक आहे, इंटू कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90. कॉस 90 ची व्हॅल्यू किती येते 0 येते ना. कॉस पाय बाय 2 किती येतो 0 किती येतो 0 मायनस तू सांग बरं आता साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते हा 1. पाय बाय 2 म्हणजे किती डिग्री पाय बाय 2 रेडियन म्हणजे किती डिग्री 90 डिग्री. हुशार पोट्ट आहे. आणि मग कसं काय सांगता असं मला समजत नाही. मग बुकतं का बरं मागे बसून येड इथं पाहायचं ना समोर. लक्षात द्या साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते 1 येते. त्याने सांगितली म्हणून लिहितोय मी, नाही तर मला काय माहित नव्हती. आता इथं पाय बाय 6 आणि इंटू हा काय मायनस म्हणजे आन्सर काय आला मायनस पाय बाय 6 dy बाय dx at x इक्वल टू 8. अरे हा at t इक्वल टू 1 किती आला तो पाय बाय मायनस पाय बाय 6. कोण समजलंय सिंपल आहे. फक्त एवढं की तुम्हाला ना आधीचे सगळे डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित समजलेला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता यायला पाहिजे, ठीक आहे. आता याच्यामध्ये राहिला कोणता सांगा बरं एकदा. सेकंड तर तुम्हाला होमवर्कला दिलाय थर्ड केला, फोर्थ आणि फिफ्थ बस का. हे तुम्हाला करायचे सॉल्व्ह करता आले तर ठीक, नाही आले तर संध्याकाळी 9 वाजता लाईव्हला या. बाकी लोक येत नाहीये.